नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू आहे आणि आता येत आहे रक्षाबंधनाचा सण. रक्षाबंधन सण भाऊ बहिणीच्या नात्यात प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असणारा सण आहे. दरवर्षी हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. हा दिवस बहिणींसाठी विशेष असतो, कारण त्या आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याला दीर्घ आयुष्य, आनंद, समृद्धी आणि संरक्षण मिळावे यासाठी प्रार्थना करतात. प्रत्येक महिलेला या सणाची उत्सुकता असते, या सणाची वाट पाहत असतात. त्यांना आपल्या भावाला राखी बांधणे अतिशय प्रसन्नदायी आणि आनंदाचा सण वाटतो. त्यावेळी भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि त्यावेळेला आपल्या बहिणीला छानशी भेटवस्तू देखील देतो. यावर्षी रक्षाबंधनाचा सण शनिवारी 9 ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. रक्षाबंधन दिवशी छान आरतीचे ताट तयार करावे, भावाचे औक्षण करावे, राखी बांधण्यापूर्वी मुहूर्त बघून घ्यावा. तसेच भद्रा कालामध्ये राखी बांधू नये, कारण तो काळ अतिशय अशुभ काळ मानला जातो. त्या काळामध्ये कधीही कोणीही भावाला राखी बांधत नाही. राखी बांधून झाल्यावर भावाने बहिणीच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. रक्षाबंधनमुळे भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये कधीही दुरावा निर्माण होत नाही. रक्षाबंधनमुळे भाऊ बहीण वर्षातून एक दिवस का विना एकमेकांसाठी वेळ काढतात आणि हे नाते घट्ट करतात. रक्षाबंधन संबंधी एक पौराणिक कथा ऐका. युद्धात पांडवांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आणि सैन्यांच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिर यांना राखीचा सण साजरा करण्याची सूचना केली होती. त्याचबरोबर द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती, ज्याने तिचा मान सन्मान वाचवला होता. हा दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचाच दिवस होता. त्यानंतर आणखी एक कथा ऐका. एकदा देवी लक्ष्मीने लीला निर्माण केली आणि एका गरीब स्त्रीचे वेश धारण करून राजा बळीच्या समोर येऊन राजा बळीला राखी बांधली. बळी म्हणाला की माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. यावर लक्ष्मी तिच्या रूपात आली आणि म्हणाली, तुझ्याकडे व्यक्तिशः देव आहे, मला फक्त तेच हवे आहे, मी फक्त त्याला घेण्यासाठी आलो आहे. यावर बळीने भगवान विष्णूंना माता लक्ष्मी सोबत जाण्याची परवानगी दिली. निघताना भगवान विष्णूने राजा बळीला वर्षाकाठी 4 महिने पाताळात राहण्याचे वरदान दिले. हे 4 महिने म्हणजे देवशयनी एकादशी पासून देवूधनी एकादशी पर्यंत चतुर्मास म्हणून ओळखला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी राखीशी संबंधित अनेक पारंपरिक आणि धार्मिक प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित राहतात. ते प्रश्न म्हणजे राखी बांधताना किती गाठी बांधाव्या, राखी बांधताना कोणत्या दिशेला तोंड करावे, अशाच काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मैत्रिणींनो, राखी बांधताना कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे ते पाहूया. राखी बांधण्यापूर्वी आपल्या भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी, ते शुभ मानले जाते. तसेच राखी कधीही प्लास्टिक किंवा तुटलेली नसावी, कारण तुटलेली राखी अशुभ मानली जाते. सोने, चांदी किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनलेल्या राख्या थेट बांधू नयेत. राखी ही कापसाच्या किंवा पवित्र धाग्यापासून बनलेली असावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रथम कापसाची राखी बांधू शकता आणि त्यानंतर सजावटीची कोणतीही राखी तुमच्या मर्जीने बांधू शकता. त्यानंतर राखी बांधताना किती गाठी बांधाव्यात हा प्रश्न महिलांना पडतच असेल, तर भावाला राखी बांधताना 3 गाठी बांधणे अतिशय शुभ मानले जाते. तर भावाला राखी बांधताना 3 गाठी बांधणे अतिशय शुभ मानले जाते. या 3 गाठींचा अर्थ म्हणजे त्रिदेव आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांना या 3 गाठी समर्पित आहेत. प्रत्येक गाठीचा संबंध भावाच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी, समृद्धीसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. 3 गाठी बांधल्याने भाऊ बहिणीचे नाते अधिक मजबूत होते. राखी बांधण्यामागे भावनिक आणि धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. राखी बांधताना कोणत्या दिशेला तोंड करावे, तर धर्मामध्ये दिशांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कोणतीही पूजा, शुभ कार्य करताना दिशेकडे लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे असते. योग्य दिशेने बांधल्यास घरातील वातावरण सकारात्मक राहते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायच्या वेळी भावाचे तोंड हे पूर्वेलाच असावे. पूर्वेला तोंड असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. तर आता तुम्ही म्हणाल, पूर्वेलाच तोंड का असावे बरं?
पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते. सूर्याला चैतन्य, नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. या दिवसाची सुरुवात वाढ, प्रकाश आणि आशा दर्शवते. ज्या वेळेला भाऊ पूर्व दिशेकडे तोंड करून बसतो त्यावेळेला सूर्याची सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचबरोबर बहिणीने राखी बांधल्याने त्याचे संरक्षण आणि कल्याणाचे व्रत आणखी शक्तिशाली बनते. धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख केल्यानुसार पूर्व दिशेला तोंड करून केलेली पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य अतिशय फायदेशीर ठरते. त्याचे फळ आपल्याला जलद मिळते. राखी बांधताना या नियमाचे पालन अवश्य करावे. तर मैत्रिणींनो, रक्षाबंधन दिवशी आपल्या भावाला राखी तर बांधायचीच आहे. त्याचबरोबर पहिली राखी आपण आपल्या देवघरामध्ये अर्पण करायची आहे. विशेषतः श्री स्वामी समर्थ महाराजांना आपला भाऊ मानायचा आहे आणि आपली पहिली राखी स्वामी महाराजांना अर्पण केली तर स्वामी महाराज आपल्या आयुष्यात आपल्याला काहीच कमी पडू देत नाहीत. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आपल्या भावाला, आपल्या पतीला, आपल्या मुलाला यश येईल, सुख समृद्धी भरभराटी मिळेल याची जबाबदारी आपले स्वामी समर्थ महाराज घेतात. त्यामुळे तुमच्या भक्तीनुसार पहिली राखी देवघरात अर्पण करा. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका.